तर आपण पाहिलं इंटेलिजन्स ब्युरोने राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये राहणाऱ्या जवळपास 5,000 पाकिस्तानी नागरिकांची यादी दिल्ली पोलिसांना सोपवलेली आहे। यासंबंधी एक बैठक बोलावण्यात आली असून दिल्ली पोलिसांना या प्रकरणामध्ये त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल ब्रांचला आणि गुप्तचर विभागाला दिल्लीमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करण्याचं काम सोपवण्यात आलंय। तसेच त्यांना लवकरात लवकर भारत सोडण्यास सांगण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। गृह मंत्रालयाने 27 एप्रिल 2025 पासून वैद्यकीय, राजनैतिक आणि दीर्घकालीन व्हिसा वगळता पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याबाबत एक आदेश जारी केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। राजधानी दिल्लीमध्ये पाकिस्तानींना परत पाठवण्यासाठी हालचाली अगदी वेगात घडू लागलेल्या आहेत। वैदेही, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक वेगळी मोहीम सध्या राबवली जात आहे। इंटेलिजन्स ब्युरो प्रत्येक राज्यामध्ये किती पाकिस्तानी नागरिक आहेत त्याचा आढावा घेताना बघायला मिळत आहे। दिल्लीमध्ये तब्बल 5,000 पाकिस्तानी नागरिक असल्याचा आकडा त्यांनी दिलेला आहे आणि हे पाकिस्तानी नागरिक लवकरात लवकर देश सोडून जावे या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक देखील घेण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करता येईल या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। त्याच्यामुळे प्रत्येक राज्यात नेमके किती पाकिस्तानी नागरिक आहेत याचा आढावा सध्या मागवला असल्याची माहिती देखील मिळत आहे आणि त्या दृष्टीने लवकरात लवकर पावलं देखील उचलली जाणार आहेत। जी नक्कीच, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहिलं पाक नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत आणि आता जवळपास 5,000 पाकिस्तानी नागरिक दिल्लीमध्ये असून इंटेलिजन्स ब्युरोने पोलिसांना या संदर्भातली यादी सोपवलेली आणि दिल्लीमध्ये या संदर्भातल्या हालचाली अतिशय वेगवान झालेल्या आहेत।